भारताचे 80th इंडिपेंडन्स डेच्या आजचा एक फार शुभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असलेले MMRDAचे आणि मुंबई महामेट्रो या संस्थेचे माझे सर्व सहकारी अधिकारी, माझे सर्व सहकारी कर्मचारी, माझे सहसहकारी सिक्युरिटी जे MMRDAला आणि मेट्रोला सुरक्षित ठेवतात, सर्वांना मी या ठिकाणी सर्वप्रथम मनापासून सर्वांचे स्वागत करतो. इंडिपेंडन्स डे हा एक देशासाठी एक फार महत्त्वाचा देश आहे. हा देश आज जे स्वतंत्र झालं आणि आज जगातला मला वाटते 4th लार्जेस्ट इकॉनॉमी, 4th लार्जेस्ट आर्मी, 4th मोस्ट पॉवरफुल नेशन इन द वर्ल्ड म्हणून आज जे आपला देश जे स्थापित झालेला आहे, हा देश हे काय असं झालं नव्हतं. या इंडिपेंडन्सला आपल्याला प्राप्त करण्याकरिता 200 वर्षाची लढा जी आहे ती लढा लढायला लागली होती. आज इंडिपेंडन्सच्या या दिवशीमध्ये मला इथे आमची व्हेरी यंग गर्ल देअर राईट अँड अशा यंग जनरेशनला आर बी एबल टू पास ऑन दिस मॅन्डेट. आपल्याला काय सांगता आला की दिस इंडिपेंडन्स इज नॉट ऑप्टेन जस्ट लाईक दॅट. आणि आजही भारतामध्ये असे विभिन्न प्रकारच्या गोष्टी घडत असतात ज्याच्यातनं इंडियाच्या इंडियाला थोडंसं डिपेंडेंट करणे, आपलं रेप्युटेशनला खराब करणे, अशा प्रकारची बॅटल्स जी आहे ते बॅटल डेली चालू आहे. आणि आजची जी बॅटल आहे इट्स अन इन्फॉर्मेशन वॉर. वन आय से इन्फॉर्मेशन वॉर इट विल बी द वॉर ऑफ टेक्नॉलॉजी. ज्यांच्याकडे जास्त टेक्नॉलॉजी आहे ते या वर्ल्डमध्ये डॉमिनेशन घेते. 80 इयर्स इंडिपेंडन्समध्ये आपल्याकडे ज्या वेळेस आपण इंडिपेंडन्स झालो 1947मध्ये 75 lakh people used to die of malaria alone. 50 lakh people used to die of leprosy alone. तिथून आज असं आहे की मलेरिया इज इरॅडिकेटेड, लेप्रोसी इज इरॅडिकेटेड. द 5 कम्युनिकेबल डिझीजेस आपले नॅशनल प्रोग्राम होती 5 कम्युनिकेबल डिझीजेसच्या, ते सगळं इरॅडिकेट झालं. त्यावेळेस 97% ऑफ द पॉप्युलेशन वॉज अंडर द पॉवर्टी लाईन. आज ॲक्च्युली अबाउट 4% ऑफ द पॉप्युलेशन इज अंडर द पॉवर्टी लाईन. आणि आपण जे ऑफिशियल फिगर्स स्थापित केली त्याच्यामध्ये 11% इज कमिंग अंडर द पॉवर्टी लाईन. 2400 कॅलरीज पर डे आपण आपल्या लोकांना देऊ शकतो नाही. आणि आज आपण आपल्या प्रत्येकांना आपण गव्हर्नमेंटच्या मार्फत जे आहे ते मोफत धान्य, मोफत राशन हे आपण देत असतो. दिस इज नॉट अ व्हेरी स्मॉल स्टेप. 62% ऑफ द पॉप्युलेशन बिलो द एज ऑफ 35, मोर दॅन 40% ऑफ द पॉप्युलेशन बिलो द एज ऑफ 40. अशा प्रकारच्या ॲम्युनिशन असणारा देश हा एकमेव भारत देश आहे. आणि दॅट इज वाय इट इज सेड दॅट द नेक्स्ट 3 decades आर गोइंग टू बी द डेव्हलपमेंट. त्यामध्ये मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा एक संस्था जे आयकॉनिक, डिफिकल्ट आणि यापूर्वी कोणीही न केलेले अशा प्रकारचे काम करणारा भारतामध्ये जर कोणी संस्था असेल तर दॅट इज दिस. And therefore, I would like to congratulate all of you for being part of this massive nation building effort. And I would say की आज 80th इंडिपेंडन्स डेमध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की आता फक्त आपण 80 पाऊल चाललेलो आहोत. आपल्याला असे हजारो पाऊल चालवायचे आहे. आणि आपल्याला आपल्या प्रत्येक नागरिकाला इंडिपेंडेंट मनात, इंडिपेंडेंट फ्रॉम थॉट, इंडिपेंडेंट इन ॲक्शन, इंडिपेंडेंट इकॉनॉमिकली, इंडिपेंडेंट सोशली अशा प्रकारचे आपल्याला करायचं आहे. आणि दॅट इज अ लॉंग जर्नी विच इज अहेड. पण ॲज वी से दॅट देयर इज अ लॉंग जर्नी विच इज अहेड, वी हॅव टू अप्रिशिएट, एक्नॉलेज दॅट एन एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टास्क हॅज बीन डन which no one in the history of mankind has done at such a small time. Friends, मी आपण सर्वांना आजच्या 80th इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने आपण सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो.